ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय की भाजपची काँग्रेस झाली का या विषयावर आपण चर्चा करतोय। प्रवीण दरेकर यांना जी उमेदवारी दिली आहे, एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप होतात या संदर्भात भाजपची प्रतिमा लोकांमध्ये बदलते का आणि अंतर्गत जे भाजपमध्ये सुरू आहे त्या सगळ्या विषयावर मी चर्चा करतो। या चर्चेत आता मॅनेजिंग एडिटर निलेश खरे सहभागी होतात, पण मी सर्वात आधी जाणार आहे विश्वंभर चौधरी यांच्याकडे। चौधरी साहेब, एक तटस्थपणे तुम्ही ॲनालिसिस करताना भाजपची काय प्रतिमा आहे लोकांमध्ये, भाजपला निवडून का दिलं लोकांनी, नरेंद्र मोदींना भरभरून मतं का दिली, अगदी थोडक्यात सांगा। असं आहे की ही काही हे पहिले मंत्री नाहीत ज्यांच्यावरती असा आरोप झाला। आता खडसे हे 6व्या नंबरचे सहा मंत्र्यांवरती आतापर्यंत हे लागलं। आता तुम्हाला येऊन सरकार येऊन 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षात 6 मंत्री, या रेटनी दर वर्षाला 4 मंत्री तुमचे वादात येतात, ही काही चांगली गोष्ट अजिबात नाही। पण भाजपाची जी प्रतिमा होती, म्हणजे मला मुद्दा असा नाहीच आहे माझा की भारतीय जनता पक्ष हा फार पहिल्यापासून शुद्ध पक्ष आहे असं काही मी म्हणत नाही, मानतही नाही, तशी मांडण्यासारखी परिस्थिती नाही। पण मुद्दा असा होता की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा विरोध काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या मुद्द्यावर निवडून आला होता आणि त्यामुळे बाकी काही एक वेळ गोष्टी चालल्या असत्या, परंतु भ्रष्टाचारातच अडकणं हे अजिबातच चालण्यासारखं नाही। कारण जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जे नाकारलं ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नाकारलं होतं। त्यामुळे ज्या मुद्द्यावर तुम्ही निवडून येता त्याच मुद्द्याशी तुम्ही दगाबाजी करता, हा त्याचा इश्यू। आणि हा फक्त काही महाराष्ट्राचा इश्यू नाही, हा केंद्राचा सुद्धा आहे। बघा, अण्णा आंदोलनाने काँग्रेसची मुळं हलवली एक प्रकारे, मला आज त्याच्याबद्दल बरंच वाईट वाटतं एका अर्थाने, पण तो काँग्रेसची मुळं अण्णा आंदोलनाने हलवली आणि त्यानंतर मोदी सत्तेत आले। मोदींनी सत्तेत आल्यावर लोकपाल मात्र केला नाही, तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम माधव, भारतीय जनता पक्षाचे लोक हे अण्णांना पाठिंबा देणारं पत्र घेऊन आले होते तिकडे जंतर मंतरला आणि रामलीला मैदानावर, की आता लोकपाल आलंच पाहिजे। मग ते संघाला आता वाटत नाही लोकपाल यावा म्हणून, मोदींना आता वाटत नाहीये। तर मुळात असं आहे की ते फक्त आंदोलन इनकॅश करायचं होतं आणि त्या आंदोलनाच्या जोरावर हे पुढे सत्ताधीश झाले। त्यामुळे ज्या पर्पजसाठी, ज्या कारणासाठी, तिकडेही कोळसा घोटाळ्यामुळे मोदी सत्तेत आले, तिकडेही दुसऱ्या इतर घोटाळ्यांमुळे मोदी सत्तेत आले, पण तिथेही भ्रष्टाचारावर कोणती निर्णायक भूमिका नाही। आज मोदी फक्त मी स्वच्छ आहे, माझं फार सरकार स्वच्छ आहे म्हणत असतात, परंतु दिल्लीच्या सगळ्या खात्यांमध्ये माझी माहिती अशी की 2-3 खाती जर सोडली तर दिल्लीच्या सगळ्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आजही चालू आहे। त्याच्याशिवाय धोरणं पण, म्हणजे पर्यावरण मंत्रालय विशेषतः जे काही सगळं ओपन करून टाकतंय अदानीसाठी आणि सगळ्या लोकांसाठी, ते तर ते चिंताजनकच आहे। म्हणजे तो भ्रष्टाचाराचाच एक भाग म्हणला पाहिजे। तेव्हा अशा परिस्थितीत हे ज्या परिस्थिती 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी म्हटले की एका मंत्र्यावर आरोप आहेत का भ्रष्टाचाराचे, असं त्यांनी जनतेला उद्देशून भाषण केलंय। 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। पण मी आणखी चर्चा करण्याच्या आधी विवेकानंद गुप्ता जे आहेत ते भाजपचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांच्याकडे पद आहे, त्यांनी काल प्रवीण दरेकर यांच्या उमेदवारीवर काय प्रतिक्रिया दिली होती ते ऐकूयात, नंतर चर्चा सुरू करूया, ठेवूयात। नाही, कंप्लीट एक भ्रष्ट उमेदवाराला उमेदवारी दिली गेली आहे। भ्रष्ट व्यक्ती ज्यांनी मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बरोबर किमान 500 ते 1000 कोटीचा गफला केलेला आहे, त्याच्यावरती एक FIR आहे, EOW इन्व्हेस्टिगेशन करते। असा वेळी असा एका 6 महिने आधी आलेला उमेदवाराला तिकीट देणं म्हणजे अतिशय चुकीची गोष्ट आहे। विवेकानंद गुप्ता यांनी काल असं वक्तव्य केलं, पण ज्या क्षणाला प्रवीण दरेकर आणि RN सिंग यांनी अर्ज दाखल केला त्या क्षणापासून विवेकानंद गुप्ता यांचं तोंड बंद झालेलं आहे। मला जे बोलायचं होतं ते मी आधी बोललेलो आहे, आता मी माध्यमांमध्ये चर्चा करणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। पाठकजी, ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अशाला उमेदवारी देताना भाजपची भूमिका काय नेमकी? नाही, मी परत आपला मूळ विषय काय आहे की भाजपाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे काय आणि भाजपाची सध्या नीती काय आहे। माझं म्हणणं असं आहे की भाजपाचं कुठेही काँग्रेसीकरण झालेलं नाही आहे। जर काँग्रेसीकरण झालं असेल तर एवढंच झालं असेल की आम्ही देखील आता सर्वसमावेशक झालेलो आहोत, आम्ही देखील आसामपर्यंत पोहोचलेलो आहे, केरळमध्ये आमची ताकद वाढलेली आहे, सगळीकडे आमची ताकद वाढलेली आहे। आणि ते करताना या 2 वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून आपण बघतो की कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही। आता विश्वंभर चौधरी खडसेंवर जे आरोप आहेत, मी खडसेंवर येतो, काय झालं की आपण फक्त खडसेंच्या मुद्द्यावर नाही, आता जे आरोप म्हणजे काँग्रेस कुणालाही तिकीट देतं, निष्ठावंत कार्यकर्ते डावले जातात, हा नेहमी त्यांच्यावर आरोप होतो। भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेस NCPवर नेहमी झाले, ते केंद्रातले असतील, 2G असेल, कोळसा असेल, आणखी नाही ते सगळे आरोप झाले सगळे। आता नाही हे सगळे आरोप आहे, म्हणजे स्वच्छ प्रतिमेचं सरकार आम्ही देऊ असं आश्वासन तुम्ही महाराष्ट्रालाही दिलं आणि केंद्रातही दिलं होतं, त्याच्यावर ही चर्चा आहे पाठक। हो, तर त्या आश्वासनाच्या अनुषंगानेच आमची वाटचाल चालू आहे। खडसेंचा विषय आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू, आपण फक्त खडसेंच्या विषयाभोवती हे करून असं दाखवत आहे की 2 वर्षामध्ये मोदी सरकारने काहीच केलं नाही।
रादर 2 वर्षानंतर आता हे जे काही विरोधक होते यांचा आवाज कुठेतरी क्षीण झालेला आहे. यांनी 100 दिवसानंतर विचारलं की हेच अच्छे दिन होते का, हेच काही गोष्टी होत्या का. ज्या गोष्टी 60-70 वर्षामध्ये आपल्याला काही करता आल्या नाही त्या 2 वर्षांच्या माध्यमातून आपण एक डायरेक्शन घेऊन लाईन घेऊन पुढे चाललेलो आहे. मग ते ट्रान्सपरन्सी असो, ई गव्हर्नन्स असो, फायनान्शियल पॉलिसी असो, अनेक गोष्टी असो किंवा इन्व्हेस्टमेंटच्या पॉलिसीज असो. मला वाटतं या सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहे आणि कुठेही काही मिळत नव्हतं म्हणून काहीतरी खडसेंच्या माध्यमातून मिळालेला विषय हा खरोखरच आपण राईचा पर्वत करतोय असं वाटतंय. नाही, राईचा पर्वत मी असं नाही म्हणत की खडसे साहेब जर त्याच्यामध्ये दोषी असतील तर आमचा नाही, पक्ष ते आधी राई आहे की पर्वत आहे हे तर लोकांपुढे यायला पाहिजे. नाही, पण लोक ठरवतात. नाही, हे देसाई साहेब, मला आपण कसं काय ठरवतो की हा पर्वत आहे म्हणून. मी सांगतो की नाही, आमचं सरकार तुम्ही सिद्ध करून द्या ना की राई आहे म्हणून. नाही, आमचं सरकार म्हणजे त्याच्यात किंवा काहीच मोदीजी, नाहीये. आमचे सरकार किंवा केंद्रीय नेतृत्व भ्रष्टाचाराच्या बाबतीत इतकं सेन्सिटिव्ह आहे की याच्यावर लवकरच ऍक्शन इन्क्वायरी होईल. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की या संबंधीचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे आणि हे आम्ही काही दिवसानंतर घेऊ असंही त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे. याचा अर्थ संकेत स्पष्ट आहे की खडसे जाणार आणि ते जायलाच पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे MIDCचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जे जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये महसूल मंत्र्यांनी स्वतः मिटिंग घेतली असं त्यांनी स्वतःच सांगितलं की MIDC वगैरे लोकांची. हे इतकं चुकीचं आहे की ज्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे त्या मिटिंगमध्ये त्यांनी स्वतः बोलवणं ते त्यामध्ये भाग घेणं हेच अनैतिक आहे. ताबडतोब त्या माणसाला बाहेर काढलं पाहिजे याच्यामधनं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसीकरण झालं याचा अर्थ काय. आणि आत्ता पाठकजी असं म्हणाले की 60-65 वर्षात जे काहीही काँग्रेसने केलं नाही ते आम्ही 2 वर्षात केलं. ऐका असं म्हणणं 60 वर्षात काँग्रेसने काहीही केलं नाही हा कृतज्ञपणा आहे. कारण जी भाकरा नांदगलपासूनची जी धरणं झाली आहे, जे मोठे बेसिक कारखाने झाले, इंडस्ट्रीज झाल्या, ते कोणी केले? ते केंद्र सरकार त्या काळच्या काँग्रेसने केलंय. ते काही न करणं म्हणणं आहे. विजय वडेट्टीवार, मी नंतर येतो तुमच्याकडे. निलेश खरे, मला सांगा, आज प्रवीण दरेकरांचा अर्ज भरताना किंवा RN सिंग यांची उमेदवारी ही पक्षातील कार्यकर्त्यांना म्हणजे माहिती नसेल की यांना उमेदवारी मिळते म्हणून, हा एक मुद्दा. आणि खडसेंनी सकाळी लाल दिवा वापरला नाही किंवा अमित शहानी जे वक्तव्य केलं आहे की याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. खरं तर अशा प्रकारचं वक्तव्य त्याच्यावर कोण विश्वास ठेवेल हा पण प्रश्न आहे. कारण सगळी जी सूत्र आहेत ते दिल्लीवरून हलतात प्रत्येक पक्षाची. काय भाजपमध्ये चाललंय आणि हे जे इमेज आहे भाजपची ती काँग्रेसच्या वाटेवर आहे? निश्चितच दिला. जसं तुम्ही सांगितलं त्यानुसार काँग्रेसने जे 10 वर्षात गमावलं टप्प्याटप्प्यानं, भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्या टर्ममध्ये UPA 2 मध्ये मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या सरकारवर लागले आणि अखेरीस याच भ्रष्टाचारांचं भांडवल करत मोदी सरकार सत्तेवर आलं. आणि त्यामुळे जे 10 वर्षात त्यांना जमलं त्यांना 2 वर्षातच भाजपच्या सरकारला महाराष्ट्रात जमलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे निश्चित असे दिन आलेले आहेत. भाजपमध्ये ते स्पष्टपणे पाहायला मिळतंय. खडसेंवर जे आरोप आहे, जसं हेमंत सरांनी सांगितलं मुख्यतः की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. अशोक चव्हाणांचं काय होतं? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होता. त्यांनी मिटिंग्स घेतल्या होत्या, त्यांना पदावरून जावं लागलं होतं. मनोहर जोशींना त्या काळामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होता, जावयाला दिलं होतं हॉटेलसाठी म्हणून जागा, त्यांना पदावरून जावं लागलं होतं. आज महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसेंनी पदावरून दूर व्हावं आणि त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर जर त्यांना क्लीन चिट मिळाली, म्हणजे ती जी 24 तासात भाजपत मिळते तशी क्लीन चिट नाही, प्रॉपर चौकशीनंतर जी क्लीन चिट मिळेल त्यानंतर त्यांनी परत यावं. हे जर केलं नाही तर खाऊ देणार नाही आणि खाणार नाही म्हणणाऱ्या भाजपची उजळ प्रतिमा ही जनमानसात कशी राहील? आत्ता मुळात भाजपला हाच प्रश्न आहे. जर तातडीनं खडसेंवर कारवाई केली तर जे काँग्रेसचं झालं तेच आपलं होईल, आपलंही नाव काँग्रेससारखंच बदनाम होईल. आणि म्हणून तातडीनं खडसेंवर कोणती कारवाई करताना भाजप दिसत नाही. थंडा करो और फिर खाओ अशीच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी भाजप. पाठकजी बोला. म्हणजे नाही, अशोक चव्हाणांचा आपण जो हे केला की अशोक चव्हाणांनी राजीनामा केव्हा दिला? जेव्हा पटेल समितीचा निर्णय आला त्याप्रमाणे. तर कुठे काहीतरी आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिला. यांच्या बाबतीत काय झालं? खडसेंच्या बाबतीत सध्या आरोपच चालू आहेत. त्यापूर्वी सोनिया गांधींनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही राजीनामा द्या. आणि त्यावेळी काही सिद्ध झालेलं नव्हतं. अजूनही ते प्रकरण सिद्ध व्हायचं. पटेल समितीचा चुकीचं आणतायत ते लोकांच्या पुढे. खोटं बोलायची सवय आहे यांना. अहो, विषयच आहे की आमचं काँग्रेसीकरण झालं का? तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही. वडेट्टीवार साहेब, प्रश्नच आहे की भाजपाचं काँग्रेसीकरण झालंय का? तुम्ही कटघडे येतात, तुम्हाला बोलायचा काही अधिकारच नाही आहे. चला पाठकजी, याच मुद्द्यावर बोलायचं आहे मला. याच नाही, ठीक आहे. पाठक यांना पूर्ण करू द्या, नंतर विजय वडेट्टीवार बोला. पाठकजी बोला.
नाही, मला हेच सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाची किंवा आमच्या नेतृत्वाची लाईन एकदम पक्की आहे. जर कुठे याच्यामध्ये नाही गोष्टी नाही कोणी पाठकजी, आढळलं- हे लाईन पक्की आहे वगैरे नाही, असं सांगू फक्त नका. एक ठीक दोन आहे, दिवसात आम्ही गदारोळ करू. निर्माण असं झालेला नाहीये. आहे. तुम्हाला थंड करून खायचं का? नाही, दोन नाही, दिवसात थंड just करून खायचं का? 2 दिवसात गदारोळ झाला म्हणून राजीनामा देऊन द्यावा हे देखील बरोबर नाही. आमच्या पातळीवर याची पूर्ण छाननी सुरू आहे आणि जर त्याच्यात काही तथ्य आढळलं तर कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. अहो पण पाठक साहेब, पंकजा मुंडेंवर आरोप झाले, क्लीन चिट मिळाली पुढे 24 काय तासात. झालं? आरोप विनोद झाले. तावडेंवर पुढे काय आरोप झालं? झाले, 24 तासात clean तावडेंचं chit काय दिली. झालं, पंकजाताईंचं अहो, काय पण- झालं, बावनकुळे मुळात- साहेबांचं काय झालं, अहो, त्या कोणाचं काय पूर्ण झालं नाही. प्रकरणामध्ये तुम्ही चौकशी तरी केली का? कोणाचा अहवाल आला? काय असतं पटेल की समितीचा अहवाल सरकार- काँग्रेसनं मागवला तरी अशोक चव्हाणांच्या काळातला. तुम्ही कोणता अहवाल मागवला ते तर कमीत कमी सांगा. काय असतं की सरकारच्या बाहेर राहून केवळ आरोप करणं आणि टीव्हीच्या माध्यमातून चर्चा घडवणं हे सगळ्यात सोपं काम आहे. आता आरोप सिद्ध गेल्या करणं टर्ममध्ये भाजपनं हेच केलं. छगन म्हणजे हेच केलं का भुजबळ भाजपने? गेले ना नाही, आतमध्ये. नाही, पण छगन भुजबळ, गेल्या टर्म मध्ये त्यांचे पुतणे आतमध्ये आरोप गेलेत करणं ना. आणि टीव्हीवर चर्चा करणं हेच केलं का भाजपने? ते सोपं असतं असं जे तुम्ही म्हणताय तेच केलं का गेल्या टर्म छगन मध्ये? भुजबळ जेलमध्ये गेलेच की नाही, चौकशी सुरूच आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही, मग ते आमच्या पक्षाचे असो किंवा बाहेरचे असो. भुजबळांना त्यांनी ठीक पाठीशी आहे. घालताय, तुम्ही पाठीशी घालताय तुमच्या माणसांना. हा नाही प्रश्न ठीक आहे भाई, पाठक यांची मला वाटतं म्हणजे आधी चौकशी होऊ द्या, नंतर आम्ही कारवाई करू अशी भूमिका दिसते. विजय वडेट्टीवार बोला. नाही पाठकजी म्हणतायत ते बरोबर आहे, अगदी खरं बोलतायत ते. आधी चौकशी होऊ द्या, दुसऱ्यांची चौकशी पूर्वी राजीनामा देऊ देत. पण स्वतःच्या पक्षाच्या लोकांनी मात्र पहिले चौकशी होऊ देत, मग राजीनामा देतील. अहो एक सांगतो, चिक्की प्रकरणामध्ये पंकजा मुंडे कोर्टाने सांगितलं, काय दिलं याने एफिडेव्हिट करून, थोडी तरी जरा ठेवा जनाची नाही तर मनाची. हे यांनी सांगितलं, आम्ही न्यायाधीशामार्फत चौकशीला तयार नाही, आम्ही तर चौकशीला तयार, एफिडेव्हिट करून दिलं. काय सांगतात ते नैतिकतेच्या गोष्टी? राहिला विषय, जे आरोप, नाही मला बोलू द्या जरा, जे काँग्रेसवर केले जात आहेत, ज्या आरोप काँग्रेसवर झाले, मग 2G स्पेक्ट्रमचा असेल, कोळशाचा असेल, अहो जरा लोकपाल नियुक्त होऊ द्या. केंद्रामध्ये अर्धा डझन मंत्री आतमध्ये जातील, एवढा भ्रष्टाचार बोकाळलाय केंद्रामध्ये. ठणान लोक बोंबा मारत आहेत. निव्वळ भाषण करून लोकांना भाषणामध्ये बनवून राजकारण आणि सत्ताकारण हासिल करणं, हे एवढं मात्र यांना जमलेलं आहे. यांना चांगलं इव्हेंट करता येतं, त्या इव्हेंटच्या भरोशाने सत्तेमध्ये आलेत. मला माझा एवढाच प्रश्न आहे पाठकजींना, मी त्यांना काँग्रेस, अशोकराव चव्हाणांचं नाव घेतलं त्यांनी. अशोकराव चव्हाणांनी श्रेष्ठीनी, सोनिया गांधी सारखी तर हिंमत लागते. ज्यांनी सांगितलं आरोप झाला की त्याला किती लोकांना त्यांनी बाहेर काढला, किती लोकांना राजीनामा घ्यायला लावला, जरा माहिती घ्या म्हणा यांना. अशोक चव्हाणांजींना लगेच राजीनामा द्यायला लावला, नंतर चौकशीला सुरुवात झाली, अजूनही आरोप सिद्ध झाले नाही. आणि हे गोष्ट तर सोडून द्या, पंकजा मुंडेवर झालं, यांच्या स्मृती इराणी काय बोगस डिग्रीचं प्रकरण, जरा माहिती घ्या. अजून त्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही, आरोप झालेत, दुसऱ्यांनी चौकशीला सामोरं गेले असते तर अजूनही खुर्चीला चिपकून बसले आहेत. आणि मोठ्या नैतिकतेच्या लांब लचक भाषणं सुरू आहेत त्यांची, जिकडे तिकडे जाऊन नैतिकतेचे पाठ शिकवत आहेत. ज्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही, या राज्यामध्ये चिक्कीचं प्रकरण आलं, या राज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की शिक्षण मंत्र्यावर आरोप झालेत, या राज्यामध्ये खडसेवर आरोप झाले, आणि हे सांगतायत आम्ही पहिले चौकशी करू. चौकशी काय करायची आहे? चौकशीमध्ये सत्तेतून बाजूला व्हा, चौकशीला सामोरं जा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. तुमच्या दम असेल तर मग नैतिकता लोकांना सांगा. चोरीचे पाठकजी धंदे बोला. करून लोकांना चोर म्हणणं सोपं आहे, पाठकजी बोला स्वतः तुम्ही. चोरी करणं आणि स्वतःचं पाठीराखण करणं, याला नैतिकता म्हणायची का? पाठकजी बोला. याचं उत्तर दिलं पाहिजे. काँग्रेसने नैतिकतेचे धडे देणं पण त्या म्हणजे येडियुरप्पाला- हा देखील एक नाही हास्यास्पद ठीक आहे, ते प्रकार आहे. धडे काय सगळेच देणार आहेत. म्हणजे हे असं आहे की सांगते, राजकारण हे आहे, सांगते ते त्यांना. आता ते आणि तुमच्यावर आमच्यावर आरोप करतायत. करतील, पण तुम्ही लोकांपुढे जेव्हा एखादी प्रतिभा घेऊन जाता तेव्हा तुम्ही दुसऱ्याचं उदाहरण देऊ शकत नाही ना. 60 वर्षात काय झालं, आम्ही 2 वर्षात कसं करणार? आम्ही एवढं सांगतोय की आमच्या मंत्र्यांवर, काही केलं नाही. मी परत म्हणतो की खडसेंचा विषय क्षणभर आपण बाजूला ठेवू, मी त्याला टाळत नाही आहे. आमच्या मंत्र्यांवर केवळ हे आरोप होतात, बिनबुडाचे आरोप होतात, कुठेही ते सिद्ध होत नाहीये. केवळ कुठेतरी गदारोळ निर्माण करणं की यांनी आत्ता राजीनामा द्यावा, आत्ताच्या आत्ताच द्यावा, तर हे सरकार किंवा कोणची संस्था किंवा यंत्रणा अशा प्रकारे काम करत नसते. तिची आपल्या एक इनबिल्ट सिस्टम असते. आणि पुन्हा आपल्याला दाव्याने सांगू इच्छितो की आमचं केंद्रीय नेतृत्व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भयंकर सेन्सिटिव्ह आहे. कोणालाही आम्ही असं पाठीशी घालणार प्रत्येक नाही. सरकार आणि प्रत्येक राजकारणी असंच म्हणतो. लोकपाल नियुक्त नाही करा ना, पाठकजी केंद्रामध्ये. 2 वर्ष वर्षापूर्वी- आरोप नाही करत आहे, पण जनरली
लोकांपुढे जाताना नाही, आम्ही विलासराव, सगळा भ्रष्टाचार लोकपाल संपू का असं नियुक्त म्हणतो, पण करत नाही आता केंद्रामध्ये? प्रत्यक्षात तुम्हाला हे कारवाई तर केली प्रामाणिकतेच्या पाहिजे. गोष्टी आता करतात 2 ना, वर्ष लोकपाल झाले, नियुक्त 2 करा म्हणा. वर्षामध्ये मोदी कॅटचा रिपोर्ट, सरकारच्या- कॅटचा तो राय यांनी राज्यसभेवर मी एक घेतला, नवीन मुद्दा त्याच्या सांगू आडून काय? यांनी आमच्यावर देसाई निशाणा मी येतो, साधला. पण त्याचा विश्वंभर वापर चौधरी यांना केला बोलायचं. यांनी. विश्वंभर काय चौधरी आरोप बोला. होते? कोणत्या कोळसाखान्यामध्ये काँग्रेसच्या लोकांची नावं होती? कोणत्या याच्या मला टू जी मला सेक्टरमध्ये पाठक आमच्या यांना 2 काँग्रेसच्या प्रश्न लोकांची नावं विचारायचे. होती. मला पाठक यांना 2 प्रश्न विचारायचे. मला पाठक यांना 2 प्रश्न विचारायचे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, रणजित पाटील, बबनराव लोणीकर, विनोद तावडेंची डिग्री, पंकजा मुंडे आणि आता खडसे साहेब, 6 मंत्री आहेत की जे वादात सापडले गेल्या 1.5 वर्षात. नंबर 1 याच्यावरती. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की तुमचं हे महाराष्ट्रातलं सरकारच मुळात भ्रष्टाचारातून आलेलं आहे. आवाजी मतदान कोणाचं होतं सांगा ना, आताही सांगा कोणत्या पक्षाने तुम्हाला आवाजात साथ दिली मतदानाच्या, ते सांगा ना. तेव्हा तो सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होता. मतदानच न होऊ देणं, मतच न मोजणं आणि आवाजी मतदान आणि राष्ट्रवादीच्या सहकार्याने सहकार आणणं, या सरकारची सुरुवातच भ्रष्टाचारातून झाली. हे मला त्यांना पहिलं सांगायचं आहे. दुसरं मला त्यांना हे विचारायचं की एवढी तुमचे आता नरेंद्र मोदी तर म्हणजे काय सुपरमॅनच आहेत देशातले, ते सगळं काही करू शकतात. म्हणजे मला वाटतं की त्या दक्षिणेतला तो होता ना नट, काय तो फेमस होता आपला महाराष्ट्रीयन नट होता तो, रजनीकांत. तर त्याच्यासारखंच मला वाटतं रजनीकांत, हे सुपर रजनीकांत, राजकारणातले रजनीकांत आहेत मोदी, त्यामुळे ते एकदम सुपरमॅन आहेत. पण मला प्रश्न एकच पडतो की एवढे सुपरमॅन हे लोकपाल आणायला का घाबरतायत हो? देवेंद्र फडणवीस का नाही हो लोकायुक्त आणत आहेत राज्यात? मग एवढं काय घाबरण्यासारखं काय मला कळलं नाही भाजपाला केंद्रात आणि राज्यात, की तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्तच आणत नाही, तुम्ही धडधडीत कायदाच मोडताय संसदेचा कायदा लोकपालचा सांगतो की 1 वर्षाच्या आत लोकपालची अपॉइंटमेंट होईल. आज 2.5 वर्ष झालंय, तुम्ही अपॉइंटमेंटच करत नाही ना. का घाबरता तुम्ही? तुमची जर भ्रष्टाचारावर एवढी निर्णायक भूमिका आहे तर तुम्ही का घाबरता? मला एक पायरी, एक स्टेप तुम्ही दाखवा मोदींनी घेतलेली जी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी बिल सगळ्यात महत्त्वाचं बिल आहे देशापुढचं, ते मोदींनी यूज दिलेलं नाही अजून, ते पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे. त्याचं कारण ज्युडिशियरीमध्ये स्वच्छता नकोय. आम्ही सांगू तसं न्यायाधीशांनी न्याय दिला पाहिजे. आम्ही फोन करू, काय झालं अमित शहाच्या केसमध्ये सगळ्यांना माहिती आहे, आणि अमित शहाच्या केसमधले वकील पुढे जज कसे झाले हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचारावर तुमची भूमिका आहे म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे तुमचे ऍक्शन काय आहेत? का फक्त तुमचे चेहरे स्वच्छ बघायचे, आम्ही पावडर लावलेले, आणि त्यावरून म्हणायचं की किती स्वच्छ लोक आहेत, भ्रष्टाचारी नाहीत, असं तुमची अपेक्षा आहे का? तुम्ही मला तुम्ही एवढं सगळं बोलल्यावर पाठक यांना काहीतरी बोललं पाहिजे. पाठकजी बोला. मला असं वाटतं विश्वंभर चौधरी म्हणाले की मला 2 प्रश्न विचारायचे आहे, पण प्रश्नापेक्षा त्यांचं लोकपाल आणि लोकायुक्त का होत नाही? मोदींचं जे काही एक दैदिप्यमान यश आहे, त्या यशामध्ये कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खतखत आणि फ्रस्ट्रेशन दिसतंय मला हेच म्हणायचं की त्यांना आठवत असेल की मोदींनी सर्वात पहिले पदावर घेतल्यानंतर पहिल्या पेननी सही केली ती SIT आणि काळ्या पैशाच्या बाबतीत. काळ्या पैशाच्या बाबतीत पहिल्यांदा एवढी निर्णायक भूमिका घेणारा प्रधानमंत्री. आज आपल्या देशामध्ये एक पॅरलल अर्थव्यवस्था चालू आहे, आणि त्या अर्थव्यवस्थेमुळे आपली पूर्ण सिस्टम कोलॅप्स झालेली आहे. तर मला वाटतं नरेंद्र मोदींनी हे जे पाऊल उचलले त्याचे आपल्याला आता परिणाम दिसतात आहे. हे जेवढी काळ्या पैसेवाले होते किंवा पॅरलल इकॉनॉमीवर होते त्यांच्या मनात धडकी भरलेली आहे. आपण बिल्डर लॉबी देखील बसतोय, एकंदरीत मार्केट देखील बसतोय, त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. त्या मोदींनी काहीच केलं नाही असं जर म्हणत असाल तर विश्वंभर चौधरी साहेब आपल्या सारख्यांकडनं तशी अपेक्षा नाही आहे. काँग्रेसने म्हटलं मान्य आहे, पण आपण एक विद्वान आहात, आपण तटस्थ आहात, असं एकदम बोलू नका. 2 वर्ष झालेले आहे, जग पूर्ण बघताय नरेंद्र मोदींचं नेतृत्व, आणि आपण एक ठोस पाऊल घेऊन पुढे जातोय. एक आश्वासक सरकार दिसतंय. पाठक साहेब मला सांगा की ठीक आहे SIT नेमली, फिरत आहेत, जग तुम्हाला बघताय. ते त्याच्यासाठी निवडून दिलं ना लोकांनी, पण आता लोकायुक्त असेल, लोकपालाला तुम्ही जाहीररित्या पाठिंबा दिलाय. ते करूया. जंतर मंतरवर अण्णा हजारेंच्या त्या सभेमध्ये भाजपचे लोक गेले आहेत, राम माधव पत्र घेऊन गेले होते, तो लोकपाल तर आलं पाहिजे होतं की नाही? ते यायला पाहिजे, ते देखील येईल. प्रत्येक गोष्ट एकदम एकाच दिवसात होता असं नाही, काही गोष्टींना वेळ लागतो. आणि नरेंद्र मोदी 2 वर्ष झाले ना, आता किती वेळ लागतो कशाला? 2 वर्ष झाले ना, कसला वेळ पाठक साहेब लागतो? बोला. बोला. 60 वर्षामध्ये आपण गरिबीने दूर करू शकलो. आम्ही गरिबी हटव, अन्न वस्त्र निवारा, लोकांना आपण काय केलं? नाही, हे चुकीचं विधान आहे. नाही, गरिबी विधान नाही, काय? ऐका ना, गरिबी पूर्वी 60-70% होती, ती 22% होती नाही, सरकारच्या तुम्ही आकडेवारीनुसार. 2 वर्षात काय झालं म्हणता, तर मग 60 वर्षात काय झालं हा देखील विचारू शकतो. 60 वर्षात झालेलं आहे, काहीच झालं नाही असं नाही. 2 विषय बघण्याचा आहे ऐका. की तुम्ही ग्लास रिकामा आहे, अर्धा रिकामा आहे की भरलेला आहे. नाही, प्रश्न असा 2 आहे, वर्षात काहीच झालं नाही, मी काहीच दोन होत तीन- नाही असं मी म्हणणं दोन म्हणजे तीन हास्यास्पद गोष्टी गोष्टी आहे. 2-3 गोष्टी हास्यास्पद नाही, गंभीर मुद्दे सगळेजण उपस्थित करतायत, तुम्ही गंभीरपणे उत्तर द्या त्याला. एक प्रश्न असा आहे की CBIला ऑटोनॉमी दिली का तुम्ही? काहीही दिली नाही. CBIचा मिसयूज तसाच चाललेला आहे. आता हायकोर्टाचा न्यायालय सुधारण्याचा उल्लेख झाला. मी आणखीन एक सांगतो की प्रशासकीय सुधारणा आणि गव्हर्नन्स म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स असं अशी घोषणा दिली होती. प्रशासकीय सुधारणा काय झाल्या बरं? काहीही झाल्या नाहीत सुधारणा. राज्यांना जास्त अधिकार देऊ, राज्यांना जास्त पैसे दिले
असा दावा करण्यात आला, पण केंद्रीय ज्या योजना होत्या त्या सगळ्यात राज्यांच्या गळ्यात मारण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रासकट अनेक राज्यांचा काहीही फायदा झाला नाही. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे सोनिया गांधींवरती रॉबर्ट वड्रेच्या प्रकरणात आरोप झाले. आरोप झाल्यावर हरियाणा सरकारने विशेष आरोप केले होते. त्या अधिकाऱ्याची बदली वगैरे झाली. हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे आता. त्यांनी काय चौकशी केली, काय त्याच्यातनं पुढे आलं. आता रॉबर्ट वड्रांवरती जेव्हा आरोप झाले तसेच दुष्यंत सिंग यांच्यावरती झालेले होते, वसुंधरा राजांचे चिरंजीव. आणि त्यावेळी अरुण जेटली म्हणाले होते की दुष्यंत सिंग यांनी जे व्यवहार केलेले आहेत ते 2 प्रायव्हेट पार्टीजमधले, त्यांचा आमचा काहीच संबंध नाही. आता तसाच मुद्दा जो आहे तो आहे रॉबर्ट वड्रांचा, की ते प्रायव्हेट त्यांचे काय व्यवसाय आणि उद्योग चालले त्यांचा आमच्याशी काही संबंध आहे असं काँग्रेस म्हणू शकतं. आणि सोनिया गांधींनी, मी त्यांचं काहीच तरफदारी करत नाहीत वड्रांचं, पण सांगते की तुम्ही तुमच्या माणसांनी तेच केलेलं आहे तुम्ही. आणि हायकोर्टाची जी चौकशी आहे या संबंधामध्ये, व्यापमच्या संबंधामध्ये, ती स्लो करण्यात आलेली आहे. हायकोर्टाच्या याच्यामध्ये तुम्ही प्रेशर हायकोर्टाचा आदर बाळगून सांगतो की जे सरकार असतं ते काय काय गोष्टी अनेक करू शकतो. व्यापमच्या चौकशीची गती अजिबात वाढलेली नाही, अत्यंत असमाधानकारक आहे. अरुण शौरी असे म्हणाले की काँग्रेस प्लस काऊ म्हणजे भारतीय जनता पक्ष, आणि काँग्रेसवरती स्वच्छ कारभाराचा आरोप कोणीच करणार नाही, केला नाही कोणी. भारतीय जनता पक्षाची तशी स्थिती होत चाललेली आहे. चांगल्या अर्थाने तुम्ही काँग्रेस बना, तुम्ही वाईट अर्थाने काँग्रेस म्हणजे 2 वर्ष होऊनही वेळ मागण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करतात. मी चर्चा सुरू ठेवणार आहे, एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला प्रश्न पाहूयात. भाजपची काँग्रेस झाली का या प्रश्नावर आपलं मत आपण व्यक्त करू शकता @जयमहाराष्ट्र N वर. भाजपची काँग्रेस झाली आहे का यावर आपलंही मत व्यक्त करा. मी पुन्हा येतो एका ब्रेकनंतर.